आपल्या स्टुडंटने एक क्वेश्चन केलेला, तो क्वेश्चन आणि त्याचं आन्सर त्याला तर मिळालं, पण मला असं वाटलं की या गोष्टी तुमच्यावर पण शेअर कराव्यात जेणेकरून तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला हेल्पफुल ठरतील. तर त्याचा क्वेश्चन असा होता की ट्रेडिंग करण्यासाठी किती स्ट्रॅटेजीचा यूज केला पाहिजे. तर त्याला सिंपलमध्ये मी सांगितलं, जर तुम्ही जास्त स्ट्रॅटेजीचा जर यूज केला ट्रेडिंग करण्यासाठी तर तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीची जी अॅक्युरेसी आहे ना, ती अॅक्युरेसी कमी येणार आहे आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीचा यूज केल्यामुळे तुम्ही तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये कन्सिस्टंट राहू शकत नाही. एक तर तुमच्या स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी कमी येणार, त्याचबरोबर तुम्हाला मोठमोठ्या लॉसेसना फेस करावं लागणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला एका स्ट्रॅटेजीची गरज आहे. एक स्ट्रॅटेजी बास आहे तुमचं ट्रेडिंग करिअर घडवण्यासाठी. एका स्ट्रॅटेजीचा यूज केल्यामुळं काय होणार आहे, तुमच्या त्या स्ट्रॅटेजीमध्ये कन्सिस्टन्सी राहणार आहे. तुमच्या स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी 50% जरी आली तर मंथ एंडला तुम्ही ग्रीनमध्ये राहणार आहे. आणि आपल्याला मंथ एंडला ग्रीनमध्ये राहायचं असेल तर फक्त एक स्ट्रॅटेजी बास आहे आपलं ट्रेडिंग करिअर घडवण्यासाठी. तर मल्टिपल स्ट्रॅटेजीचा यूज करण्यापेक्षा तुम्ही सिंगल स्ट्रॅटेजीचा यूज करा, ज्यामुळे तुमच्या ट्रेडिंग